अजितदादा महायुती करता ओझं झालेत का असा सवाल आता निर्माण झालाय। कारण अजितदादांचा लोकसभेला फायदा न झाल्याचा फडणवीसांनी दावा केलेला आहे, तर विधानसभेला अजितदादांना सोबत घेण्याचा वादा फडणवीसांनी केलेला आहे। पाहूया। अजितदादा महायुतीसाठी ओझं झालेत। अजितदादांचा लोकसभेला फायदा न झाल्याचा फडणवीसांचा दावा। विधानसभेला सोबत घेण्याचा अजितदादांना वादा। लोकसभेत राष्ट्रवादीच्या झालेल्या पिछेहाटीची मोठी राजकीय किंमत उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोजायला लागली आहे। देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये संघ नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत अजित पवारांसंदर्भात मोठं वक्तव्य केलंय। अजित पवारांना सोबत घेऊन लोकसभेला राजकीय फायदा झाला नाही, तरीही विधानसभेला त्यांना सोबत घेणार असल्याचं फडणवीसांनी म्हटलं। अजित पवारांनी फडणवीसांच्या बैठकीतील कथित वक्तव्यावर तिखट प्रतिक्रिया दिली आहे। फडणवीस असं काही बोलले नसल्याचा दावा अजितदादांनी केलाय। देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की लोकसभेचा जर अभ्यास केला तर दादांना सोबत घेऊन फार फायदा झालेला दिसत नाही। मात्र 2022 पासूनची अंतर्गत आपण स्वतः ऐकलं का ते काय होतंय? बऱ्याचदा आम्ही काही बोललो नाही तरी आमच्या तोंडी ते घातलं जातं। अजित पवारांसंदर्भात फडणवीसांच्या वक्तव्यावर शिवसेनेनं थेट प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे। या बाबतीत संघाचं काय मत आहे याच्या बाबतीत मी भाष्य करणं योग्य नाही। स्वतंत्र विचारसरणीची ती संघटना आहे, ते त्यांचं मत व्यक्त करू शकतात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं अजित पवारांना शाल जोडीतले लगावले आहेत। अजितदादांची महायुतीत किंमत राहिली नसल्याचा टोला खासदार अरविंद सावंत यांनी लगावलाय। अजितदादांना पण कळू द्या तुमची किंमत तिकडे काय आहे ती, आणि करण्यामध्ये त्यांचाच तर मोठा हात होता देवेंद्रजींचा। त्यांनी स्वतःच पश्चाताप झाल्याचं सांगितलं असं दिसतंय। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राच्या जनतेची कशी फसवणूक केली जात आहे ती। अजित पवारांसंदर्भात आणि राष्ट्रवादी संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं नकारात्मक बातम्या पसरवल्या जात आहेत। आताही चर्चेच्या पातळीवर अजितदादा महायुतीत निरुपयोगी असल्याची चर्चा घडून आणली जाते। जागा वाटपाच्या तोंडावर महायुतीत मुद्दाम अशा चर्चा पसरवल्या जात नाहीत ना, असा संशय व्यक्त केला जाऊ लागलाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।